नमस्कार मंडळी, आज आपण मसूर डाळची मसाला खिचडी करणार आहोत। त्यासाठी एक मीडियम आकाराचा बटाटा, वाटाणे, एक मीडियम आकाराचा कांदा, 2 हिरव्या मिरच्या, टोमॅटोज, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि सुके मसाले। कुकरमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालून जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची, चिरून घेतलेला उभा कांदा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात। कांदा तांबूस झाल्यास त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून तोही व्यवस्थित परतून घेऊयात। टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला बटाटा व वाटाणे घालून तेही मिक्स करून घेऊयात। बटाटा व वाटाणा मिक्स झाले त्यामध्ये सुके मसाले घालून घेऊयात। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला हे सर्व घालून आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात। मिक्स झाल्यास धुवून घेतलेले तांदूळ व डाळ व्यवस्थित घालून मसाल्यांमध्ये परतून घेऊयात। गरजेनुसार पाणी ॲड करून आपण भात व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात। चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकदा असं मिक्स करून घेऊयात। चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर वरून अशी थोडीशी कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात। कुकरला झाकण लावून मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घेऊयात। तयार झाली मसाला खिचडी। मसाला खिचडीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।